एकच नारा म्हणत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करत नेमका कोणाला इशारा? नारायण राणेंचं आज सिंधुदुर्गात शक्ती प्रदर्शन. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे हे शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत असून रविवारी मुंबईहून गोव्यामार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते दाखल होणार आहे. गोवा ते कणकवली असे गाड्यांच्या ताफ्यासह जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. नारायण राणेच्या शक्ती प्रदर्शनापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बॅनर लागलेले असून यातच एकच नारा, यातून नारायण राणे हे नावाचे संबोधन होत असतानाच एकच नारा असा इशारा असं म्हणत अप्रत्यक्ष पद्धतीनं त्यांनी स्वपक्षीयांनाच इशारा दिला तर नाही ना, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांनंतर माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे हे 4 जानेवारीला सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्यांचे बांदा ते कणकवलीपर्यंत शक्ती प्रदर्शनाद्वारे भव्य स्वागत होणार आहे. त्याचबरोबर कणकवलीतील सभेत राणे काय भूमिका घेणार, काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिलेले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या पक्षात असलेले राणेंचे हितचिंतक राणेंच्या स्वागतासाठी किंबहुना सिंधुदुर्ग हा बाकी कोणाचाच नाही तर फक्त नारायण राणे यांचाच आहे हे दाखवून देण्यासाठी ते एकवटले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सिंधुदुर्ग.